अहिल्यानगरला सीना नदीमुळे आलेल्या पुरामध्ये दातरंगी मळ्यातील सगळेच घरं जे आहे ते पाण्यामध्ये गेलेले आहे। घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण बघू शकतो की हे सीना नदीला आलेल्या पुरामुळे हे आजूबाजूचे नदी पात्रातल्या आजूबाजूची जी घरं आहेत, दातरंगी मळा असेल किंवा इतर जो परिसर आहे तो पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे। आणि हे सकाळ पहाटेपासूनच हे सगळे नागरिक जे आहे ते ह्या ठिकाणी पाण्यामध्ये असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतो की सगळं हा संसार उपयोगी वस्तू ज्या आहे किंवा देवघर असेल, देवघर वगैरे असेल, सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते नागरिकांचं झालेलं आहे आणि त्यामुळे चिंतेचं वातावरण जे आहे ते नागरिकांमध्ये आहे। अद्याप पाणी जे आहे ते ओसरलेलं नाही आहे आणि त्यामुळे 4-5 तास झाले हे पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलेलं आहे। सगळ्याच घरातल्या सगळ्याच जे रूम आहेत त्यामध्ये पाणी गेलेलं आहे। काय परिस्थिती आहे, कधीपासून हे पाणी आहे? आज सकाळी 6 वाजल्यापासून पाणी इथं आणि सगळ्यांचेच हाल होते ते। अजून आमच्या पोरांना काही नाश्ता नाही, काहीच नाही। वयस्कर आहेत त्यांचे पण हाल येतं। सकाळी 6 वाजल्यापासून पूर्ण परिस्थिती अशी का काहीच करू शकत नाही। घरामध्ये घट हलवला, सगळे देव उचललेत आणि जे मुलं मागत आहेत जेवायला त्यांना करून द्यायला पण काही हे नाही आमच्याकडे। कधी यापूर्वी असं पाणी आलं होतं का? नाही, 40 वर्षापूर्वी झाली होती अशी घटना। आणि पहिल्यांदाच एवढं पाणी जास्त झाले की आवराना सुद्धा सामान सुद्धा उचलता येणार एवढं फास्ट पाणी आलं। त्याच्यामुळे जे भिजले ते भिजले, देव सुद्धा आमच्या पाण्यात गेले, घट पण वाहून गेले। तर निश्चितच आपण बघतो की घट देखील पाण्यात गेलेला आहे, सगळ्या संसार उपयोगी पाण्यात गेलेला आहे आणि त्यामुळे एकूणच सकाळपासून जे आहे या ठिकाणी कोण अन्नाचा कण जे आहे ते या नागरिकांनी घेतलेलं नाही आणि त्यामुळे आता कुठेतरी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा जी आहे ते नागरिक करत आहे। कॅमेरा विक्रमणकर सह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।